नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम खालीलपैकी केव्हा सुरू झाली? महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम खालीलपैकी केव्हा सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, 15 ऑगस्ट 2007 रोजी झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, राज्य राखीव पोलीस दल ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, 1948 या साली राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, देशामध्ये सर्वात जास्त कडधान्य डाळीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? देशामध्ये सर्वात जास्त कडधान्य डाळीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर ऑप्शन क्रमांक 3, छत्तीसगड या राज्यामध्ये कडधान्य डाळीचे उत्पादन होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झालेली आहे? भारतरत्न सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, 1954 या सालापासून भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, कल्पना चावला नंतर अंतराळ मध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला कोण? कल्पना चावला नंतर अंतराळमध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला कोण? तर ऑप्शन क्रमांक 2, सुनीता विल्यम्स हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेशातून किती सदस्य निवडून जातात? सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेशातून किती सदस्य निवडून जातात? तर ऑप्शन क्रमांक 4, 80 सदस्य निवडून जातात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, ओरिसा राज्यातील सर्वात मोठी व महत्त्वाची नदी कोणती आहे? ओरिसा राज्यातील सर्वात मोठी व महत्त्वाची नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, महानदी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1, कच्ची फळे पिकवण्यासाठी इथिलीन प्रकारचा गॅस वापरतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारताने कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले? भारताने कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले? तर ऑप्शन क्रमांक 3, 1991 या साली भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती असते? राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2, 250 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, भोगावती या नदीवर राधानगरी हे धरण बांधण्यात आलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली? तर ऑप्शन क्रमांक 2, रवींद्रनाथ टागोर यांनी चित्रा ही कादंबरी लिहिली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर स्वीकारलेली आहे? संसदीय शासन पद्धती संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर स्वीकारलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, इंग्लंड या राज्यघटनेवर स्वीकारलेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, जिनिव्हा ठिकाणी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, सोड वॉटर मध्ये कोणता वायू असतो? सोड वॉटर मध्ये कोणता वायू असतो? तर ऑप्शन क्रमांक 1, कार्बन डायऑक्साईड असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारत सेवक समाज यांची स्थापना कोणी केली?
भारत सेवक समाज यांची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक एक गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नद्या जोड प्रकल्प हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे? द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया देशामध्ये द ग्रेट व्हिक्टोरिया हा वाळवंट आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणास म्हणले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 चंद्रगुप्त यांना म्हटले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 सौर उपकरणांमध्ये कोणत्या प्रकारचे आरशाचा उपयोग करतात? सौर उपकरणांमध्ये कोणत्या प्रकारच्या आरशांचा उपयोग करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 अंतर्वक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 जागतिक मधुमेह दिन कोणत्या तारखेला पाळला जातो? जागतिक मधुमेह दिन कोणत्या तारखेला पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 14 नोव्हेंबर या रोजी जागतिक मधुमेह दिन म्हणून पाळला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सार्क या स्थापना कोणत्या वर्षी झाली? सार्क या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1985 या साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कुठे आहे? गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अमरावती या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 गुरु शिखर पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? गुरु शिखर पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान या राज्यामध्ये गुरु शिखर पर्वत शिखर हे राजस्थानमध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतामध्ये रेल्वेचे इंजिन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कुठे आहे? भारतामध्ये रेल्वेचे इंजिन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चित्तरंजन या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 कलहारी हा वाळवंट प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कलहारी हा वाळवंट प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण आफ्रिका या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 27 सप्टेंबर या दिवशी पाळण्यात येतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 इतिहासामधील 3 लढाईमुळे गाजलेले पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? इतिहासातील 3 लढाईमुळे गाजलेले पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा या राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी हा कोणता कर आहे? वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी हा कोणता कर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अप्रत्यक्ष कर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 बेटला राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? बेटला राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झारखंड या राज्यामध्ये बेटला हे राष्ट्रीय उद्यान आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 केसिन ही प्रथिने कोणत्या पदार्थात आढळतात? केसिन ही प्रथिने कोणत्या पदार्थात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 2 दुधामध्ये आढळतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सुंदरबन या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भुईमुगाच्या उत्पादनामध्ये कोणते राज्य देशात अग्रेसर आहे? भुईमुगाच्या उत्पादनामध्ये कोणते राज्य देशात अग्रेसर राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात हे राज्य अग्रेसर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती आहे? भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 7 आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतामध्ये हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे स्थान कोणत्या राज्यात आहे? भारतामध्ये हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे स्थान कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश या राज्यामध्ये पन्ना हे
हिऱ्याची खाण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 अँड हॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अँड हॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 लाला लजपत राय हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 कल्पकम अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कल्पकम अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू या राज्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 झेलम, रावी, सतलज या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? झेलम, रावी, सतलज या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधू नदीच्या उपनद्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 जागतिक अपंग दिन कोणत्या तारखेला असतो? जागतिक अपंग दिन कोणत्या तारखेला असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 3 डिसेंबरला असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 फुफ्फुस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1953 मध्ये करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 चाकसमान हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चाकसमान हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 विधानसभा कोण बरखास्त करू शकतो? विधानसभा कोण बरखास्त करू शकतो? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल बरखास्त करू शकतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्रामध्ये तेलबिया संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये तेलबिया संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रामध्ये तेलबिया संशोधन केंद्र जळगाव येथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मेहसना या जातीची म्हैस कोणत्या राज्यातील आहे? मेहसना या जातीची म्हैस कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात राज्यातील आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 19 जुलै 1969 साली देशातील किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? 19 जुलै 1969 साली देशातील किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्राचा पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कुठे आहे? महाराष्ट्राचा पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शिरपूर या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 विद्युतधारा मोजण्याचे एक खालीलपैकी काय आहे? विद्युतधारा मोजण्याचे एक खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अँपियर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली? अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत ही संघटना स्थापन केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली? भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली? तर ऑप्शन क्रमांक 1 बाबर यांनी भारतामध्ये मुघल सत्ता स्थापित केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 गांधारी असे होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मराठ्यांचे पहिले अरमार प्रमुख कोण होते? मराठ्यांचे पहिले अरमार प्रमुख कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 कान्होजी आंग्रे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 1 केसरी हे वर्तमानपत्र सुरू केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 बाबा आमटे यांनी आनंदवन या संस्थेची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 या संतांनी सर्वाधिक स्वातंत्र्याचे महत्त्व जनतेला समजावले. या संतांनी आपल्या कृतीतून सर्वाधिक स्वातंत्र्याचे महत्त्व जनतेला समजावले. तर ऑप्शन क्रमांक 1 संत गाडगे बाबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले?
वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक एक बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक एक चले जाव चळवळ ही 1942 या वर्षी झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, पुणे करार कोणामध्ये घडून आला? पुणे करार कोणामध्ये घडून आला? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार घडून आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, असहकार आंदोलन 1920 साली कुठल्या अधिवेशनातून सुरू झाले? असहकार आंदोलन 1920 साली कुठल्या अधिवेशनातून सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या अधिवेशनातून सुरू झाले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला? कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 1 अनुताई वाघ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मॅडम भिकाजी कामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले? कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण यांनी कृष्णाकाठ हे आत्मचरित्र लिहिले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, भारतीय दंड संहितेचे निर्माता कोण आहेत? भारतीय दंड संहितेचा निर्माता कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड मेकॅलो हे भारतीय दंडसंहितेचे निर्माता आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, देवगिरीचे नवीन नाव काय आहे? देवगिरीचे नवीन नाव डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 दौलताबाद हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले? जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले? तर ऑप्शन क्रमांक 2 1919 या साली जालियनवाला बाग हत्याकांड घडले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1942 या रोजी छोडो भारत ही चळवळ सुरू झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती? चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ही घोषणा दिली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, भव्य स्नानगृहाचे अवशेष डॅश येथे सापडले? भव्य स्नानगृहाचे अवशेष डॅश येथे सापडले? तर ऑप्शन क्रमांक 3 मोहनजोदडो या ठिकाणी भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, हडप्पा संस्कृती ही डॅश संस्कृती होय? हडप्पा संस्कृती ही डॅश संस्कृती होय? तर ऑप्शन क्रमांक 1 नगर संस्कृती होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, मागणीचे जैन धर्मासाठी डॅश हे 5वे व्रत ही सांगितलेले आहे. मागणीचे जैन धर्मासाठी डॅश हे 5वे व्रत ही सांगितलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मचारी हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता डॅश मानला जातो? फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता डॅश मानला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 रुसो मानला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, दुसरी गोलमेज परिषद डॅश साली भरली? दुसरी गोलमेज परिषद डॅश साली भरली? तर ऑप्शन क्रमांक 2 1931 या साली भरली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख डॅश होते? हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख डॅश होते? तर ऑप्शन क्रमांक चंद्रशेखर आझाद हे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, शिवकालात स्वराज्यात पैशाचे कोणते चलन वापरत होते? शिवकालात स्वराज्यात पैशाचे कोणते चलन वापरत होते? तर ऑप्शन क्रमांक 1 टंका. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना
कोणत्या वर्षी घडली? जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या वर्षी घडली? तर ऑप्शन क्रमांक 2 1919 हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना डॅश यांनी केली? रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना डॅश यांनी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वामी विवेकानंद यांनी स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले? राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 मिस क्लर्क वसतिगृह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, बिहारमधील चंपारण येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता? बिहारमधील चंपारण येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता? तर ऑप्शन क्रमांक 3 निळ्या पिकाशी निगडीत होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, उर्दू भाषेचा निर्माता कोण? उर्दू भाषेचा निर्माता कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 अमीर खुसरो हे उर्दू भाषेचा निर्माता होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, 1936 साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते? 1936 साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 फैजपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 चक्रवर्ती राजगोपालाचारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण? ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 राजाराम मोहन राय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते? कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 अप्पासाहेब पटवर्धन हे ओळखले जातात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, नकुल व सहदेव हे कोणाचे पुत्र आहेत? नकुल व सहदेव हे कोणाचे पुत्र आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 मार्दी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, पंचशील तत्वे 1954 साली डॅश यांनी अधिकृतपणे मांडली? पंचशील तत्वे 1954 साली डॅश यांनी अधिकृतपणे मांडली? तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अधिकृतपणे मांडली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, कायमधारा पद्धत कोणी सुरू केले? कायमधारा पद्धत कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायमधारा पद्धत सुरू केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, भारताने आतापर्यंत किती वेळा आण्विक चाचण्या घेतल्या आहेत? भारताने आतापर्यंत किती वेळा आण्विक चाचण्या घेतल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 2 वेळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक कोण? भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड कॉर्नवॉलिस हे भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, खालीलपैकी कोणाला कम्प्युटरचा पितामह म्हटले जाते? खालीलपैकी कोणाला कम्प्युटरचा पितामह म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 चार्ल्स बॅबेज यांना कम्प्युटरचा पितामह म्हटले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, सर्वप्रथम आधुनिक संगणकाचा शोध केव्हा लागला? सर्वप्रथम आधुनिक संगणकाचा शोध केव्हा लागला? तर ऑप्शन क्रमांक 1 1946 हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, संगणकाला नियंत्रण करणाऱ्या भागाला काय म्हणतात? संगणकाला नियंत्रण करणाऱ्या भागाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 CPU म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, भारतात प्रथम ई लोक कोर्ट कोणत्या राज्यात आयोजित केली गेली होती? भारतात प्रथम ई लोक कोर्ट कोणत्या राज्यात आयोजित केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, निळा सत्यनारायण या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डॅश डॅश होत्या? निळा सत्यनारायण या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डॅश डॅश होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1 निवडणूक आयुक्त हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, आशियातील सर्वात मोठा
ऊर्जा प्रकल्प कुठे उभारण्यात आला? आशियातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प कुठे उभारण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश या ठिकाणी उभारण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 देशात पहिले ई चलन डॅशडॅश हे पोलिसांनी सुरू केले. देशात पहिले ई चलन डॅशडॅश हे पोलिसांनी सुरू केले. तर ऑप्शन क्रमांक 3 बँगलोर पोलीस यांनी सुरू केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोणास मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळालेला नाही? खालीलपैकी कोणास मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळालेला नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 हार्दिक पांड्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हू वेअर दी शूद्राज हा ग्रंथ कोणास समर्पित केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ कोणास समर्पित केला? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्रात 26 जून ही छत्रपती शाहू महाराजांची जयंती काय म्हणून साजरी केली जाते? महाराष्ट्रात 26 जून ही छत्रपती शाहू महाराजांची जयंती काय म्हणून साजरी केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 सामाजिक न्याय दिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा करण्यात येतो? अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 4 26 जून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म कधी झाला? राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म कधी झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 26 जून 1874 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 रणजी ट्रॉफीचा सर्वाधिक वेळा विजेता संघ कोणता? रणजी ट्रॉफीचा सर्वाधिक वेळा विजेता संघ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही चीन या देशाला लागलेली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही चीन या देशाला लागलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारतात कोकिळा म्हणून कोणास ओळखले जाते? भारतात कोकिळा म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 सरोजिनी नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारतातील 25वे उच्च न्यायालय कुठे स्थापन करण्यात आले? भारतातील 25वे उच्च न्यायालय कुठे स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते? महाराष्ट्रातील महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते? तर ऑप्शन क्रमांक 4 1 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 गोदावरी नदी ही किती राज्यातून वाहते? गोदावरी नदी ही किती राज्यातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 1857चा सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते? 1857चा सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 रंगो बापूजी गुप्ते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 लॉर्ड रिपन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा कधी अंमलात आणला? लॉर्ड रिपन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा कधी अंमलात आणला? तर ऑप्शन क्रमांक 4 18 मे 1882 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चित्रपट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 युनिसेफ या संघटनेचे कार्यालय कुठे आहे? युनिसेफ या संघटनेचे कार्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 न्यूयॉर्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पद भूषविलेले नाही? खालीलपैकी कोणते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद हे भूषविलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 नितीन गडकरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारतातील सर्वात रुंद नदी कोणती आहे? भारतातील सर्वात रुंद नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ब्रह्मपुत्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारताच्या राष्ट्रध्वजास संविधान समितीने केव्हा मान्यता दिली? भारताच्या राष्ट्रध्वजास संविधान समितीने केव्हा मान्यता दिली? तर ऑप्शन क्रमांक 3 22 जुलै 1947 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 अयोध्या हे शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे? अयोध्या हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शरयू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 सध्या भारतात कितवा वित्त आयोग सुरू आहे? सध्या भारतात कितवा वित्त आयोग सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 15 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतात एकूण रामसर स्थळे किती आहेत? भारतात एकूण रामसर स्थळे किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2
1949 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 लता मंगेशकर यांना कोणता पुरस्कार देण्यात आला नाही? लता मंगेशकर यांना कोणता पुरस्कार देण्यात आला नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 पद्मश्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मराठीतील प्रसिद्ध कादंबरीकार यातील अयोग्य जोडी ओळखा. मराठीतील प्रसिद्ध कादंबरीकार यातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 उचल्या लक्ष्मण माने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 बोर मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कोणत्या साली करण्यात आली? स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कोणत्या साली करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 1951 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सर्वप्रथम राष्ट्रीय कर झालेली भारतातील पहिली बँक कोणती आहे? सर्वप्रथम राष्ट्रीयकरण झालेली भारतातील पहिली बँक कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रिझर्व्ह बँक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारताच्या राष्ट्रीय चिन्हात किती सिंह आहेत? भारताच्या राष्ट्रीय चिन्हात किती सिंह आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 13 ऑक्टोबर 1929 मध्ये पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह कोणी सुरू केला? 13 ऑक्टोबर 1929 मध्ये पुणे येथे पर्वती मंदिर सत्याग्रह कोणी सुरू केला? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 स्वतंत्र कृषी निर्यात धोरण खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वप्रथम वापर केला आहे? स्वतंत्र कृषी निर्यात धोरण खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वप्रथम वापर केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोणत्या संस्थेने तंबाखू विषबाध वर प्लॅनेट हा अहवाल प्रसिद्ध केला? कोणत्या संस्थेने तंबाखू विषबाधा वर प्लॅनेट हा अहवाल प्रसिद्ध केला? तर ऑप्शन क्रमांक 2 जागतिक आरोग्य संघटना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 2021-22 मध्ये भारतातील सर्वात जास्त साखर उत्पादक कोणते राज्य आहे? 2021-22 मध्ये भारतातील सर्वात जास्त साखर उत्पादक राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर एव्हिएटर कोण बनली आहे? भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर एव्हिएटर कोण बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अभिलाष बरक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 कोणत्या राज्यात टपाल विभागाने प्रथमच ड्रोन वापरून मेल वितरित केला? कोणत्या राज्यात टपाल विभागाने प्रथमच ड्रोन वापरून मेल वितरित केला? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 जागतिक तंबाखू विरोधी दिन 2022 ची थीम काय आहे? जागतिक तंबाखू विरोधी दिन 2022 ची थीम काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तंबाखू आपल्या पर्यावरणाला धोका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सर्वाधिक कालावधीसाठी खालीलपैकी कोण भारताचे पंतप्रधान म्हणून कार्य केलेले आहेत? सर्वाधिक कालावधीसाठी खालीलपैकी कोण भारताचे पंतप्रधान म्हणून कार्य केलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पंडित जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्राचे लोकायुक्त खालीलपैकी कोण आहेत? महाराष्ट्राचे लोकायुक्त खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 VM कानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिला जातो? शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 विज्ञान क्षेत्रात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत? राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 रेखा शर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 जाती आधारित जात आधार जनगणना करण्याचा निर्णय कोणत्या राज्याने घेतला आहे? जाती आधारित जात आधार जनगणना करण्याचा निर्णय कोणत्या राज्याने घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोठे सुरू झाली? रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कोणता दिवस तेलंगणा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे? कोणता दिवस तेलंगणा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 चर्चेत असलेली फुलो की घाटी कोणत्या राज्यात आहे? चर्चेत असलेली फुलो की घाटी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 वर्ष 2021-22 साठी भारतातून कोणत्या देशाला
वस्त्राची सर्वात जास्त निर्यात झाली आहे? वर्ष 2021-22साठी भारतातून कोणत्या देशाला वस्त्राची सर्वात जास्त निर्यात झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारताने कोणत्या देशासोबत संरक्षण सहकार्याची व्हिजन स्टेटमेंट वर स्वाक्षरी केली? भारताने कोणत्या देशासोबत संरक्षण सहकार्यासाठी व्हिजन स्टेटमेंट वर स्वाक्षरी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 इस्रायल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे प्रस्तावित केलेले नवीन मॉडेल शाळेचे नाव काय आहे? केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे प्रस्तावित केलेल्या नवीन मॉडेल शाळांचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान श्री शाळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 एटलीन जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात म्हणजेच केंद्रशासित प्रदेशात स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे? एटलीन जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात म्हणजेच केंद्रशासित प्रदेशात स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 कोणत्या देशाने नवीन परकीय कर्ज भरणा प्रणाली सुरू केली आहे? कोणत्या देशाने नवीन परकीय कर्ज भरणा प्रणाली सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रशिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 2020-21 चा विठाबाई नारायण गावकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? 2020-21 चा विठाबाई नारायण गावकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 संध्या माने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 राफेल उडवणाऱ्या पहिले भारतीय महिला वैमानिक खालीलपैकी कोण आहेत? राफेल उडवणाऱ्या पहिले भारतीय महिला वैमानिक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 शिवांगी सिंह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारतीय महाराष्ट्र केसरी विजेता खालीलपैकी कोण आहे? 2022 महाराष्ट्र केसरी विजेता खालीलपैकी कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पृथ्वीराज पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल.